नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC फाउंडेशन अकॅडमी. आज आपण एक खूप बेसिक पण एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. त्यामध्ये इतिहास म्हणजे काय, त्याची गरज काय आणि मानवाचा विकास कसा झाला, ह्या गोष्टी तुम्हाला केवळ स्कूलमध्येच नाही तर MPSC प्री आणि मेन्समध्ये थेट उपयोगी पडणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता आपण सुरुवातीला 5th क्लासचा इतिहास म्हणजे काय हा लेसन घेणार आहोत. सुरुवातीला इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळ. धडा म्हणजे फक्त गोष्टी नाहीत, तर आपल्या संस्कृतीचं, समाजाचं आणि मानवजातीच्या विकासाचं जिवंत चित्र असते. हा जो इतिहास आहे, जे इतिहास म्हणजे काय, या धड्याचा उद्देश काय आहे, तर त्याच्यामध्ये मानवजातीची वाटचाल कशी झाली, चालीरीती कशा बदलत गेल्या, वस्तू, साधने, तंत्र आणि जीवन पद्धतीमध्ये कसे बदल होत गेले, त्यासाठी काय पुरावे हे महत्वाचे ठरले. इतिहास समजून घेण्यासाठी लागतात. आता आपण इतिहास म्हणजे नेमकं काय, तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना, बदल, कृती आणि समाजाचा प्रवास. इतिहास आपल्याला काय सांगतो? लोक कसे राहत होते, काय खात होते, कुठे राहत होते, त्यांची साधने कशी होती, तंत्रज्ञान कसे बदलत गेले, समाज व्यवस्थेमध्ये कसे बदल झाले. अशा प्रकारच्या ह्या ज्या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला सगळा इतिहास म्हणजे काय इथून मिळतो. इतिहास म्हणजे हा भूतकाळाचा अभ्यास आणि जे पुरावे असतात त्या पुराव्यांवर जी आधारित माहिती असते त्या गोष्टींवर डिपेंड असतो. इतिहास का अभ्यासावा, तर आता सर्वांना साधारणपणे प्रश्न हा पडेल की इतिहास का अभ्यासावा. कारण इतिहास मदत करतो ज्या भूतकाळामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या पुन्हा न होण्यामध्ये, समाजातील बदल कशा प्रकारे बदल होत गेले ते समजून घेण्यासाठी, संस्कृती आणि परंपरेची जी मुळे आहेत ती जाणून घेण्यासाठी, नागरिक म्हणून जबाबदारी समजण्यासाठी, वर्तमान परिस्थितीचे कारण शोधण्यासाठी. MPSC मध्ये इतिहास हा फक्त विषय नसून प्रशासनिक दृष्टीने लोकांच्या जीवनातील बदल समजण्यासाठी महत्वाचा आहे. तर इतिहास समजून घेण्यासाठी कुठले पुरावे आपल्याला म्हणजे महत्वाचे ठरले. इतिहास कल्पना नाहीये, तो पुराव्यांवर आधारलेला असतो. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून प्रत्येकाने पुराव्यांची समज ठेवणे आवश्यक आहे. पुराव्यांचे प्रकार कोणते आहेत, तर पुरातत्वीय पुरावे, लिखित पुरावे, दृश्य व भौतिक पुरावे. आता आपण सुरुवातीला त्यातलं पहिलं पुरातत्वीय पुरावे कुठले आहेत ते बघणार आहोत. मातीची भांडी, साधने, वेगवेगळ्या धातूंची शस्त्रे, अवशेष, समाधी, गुहा, ह्या जे आहेत हे सर्व आपल्याला पुरातत्वीय पुराव्यामध्ये आढळून येतील. म्हणजे जे जुन्या काळामध्ये जे अवशेष सापडलेले होते, जे वेगवेगळ्या म्हणजे मातीची भांडी सापडलेली होती, साधने सापडलेले होते, जे गुहा सापडल्या होत्या, त्याच्यावरून आपल्याला इतिहासाबद्दल बरंचसं ज्ञान मिळते. आता सेकंड आपण लिखित पुरावे बघणार आहोत. तर लिखित पुराव्यांमध्ये काय काय मिळणार आपल्याला? शिलालेख, ताम्रपट, जुन्या लिखित पुस्तिका, पात्रे व नाणीवरील लेख, म्हणजे कुठल्या राजाची कुठली नाणी होती, त्यावर काय लेख कोरले गेले होते, हे सर्व आपल्याला या लिखित पुराव्यांमध्ये मिळते. थर्ड आपण बघणार आहोत दृश्य व भौतिक पुरावे. त्यामध्ये स्मारके, किल्ले, शिल्पे, जुन्या इमारती, हे जे सर्व गोष्टी आहे आपल्याला दृश्य व भौतिक पुराव्यामध्ये दिसून येतात. हे सर्व आपल्याला सांगतात की लोक कसे जगत होते, समाजाचे त्यावेळेचे स्वरूप काय होते. आता आपण बघणार आहोत की आदिमानव ते आधुनिक मानव हा बदलांचा प्रवास कसा झाला. आदिमानवाचे जीवन कसे होते, तर आदिमानव हा गुहेत राहत होता, शिकारीवर अवलंबून राहत होता, त्याने अग्नी, चाक, साधने यांचा शोध लावला होता आणि त्यानंतर तर कुठेतरी एक स्थिर जीवनाची सुरुवात झाली होती. तर त्या स्थिर जीवनामध्ये शेतीचा शोध लागला होता, गावांची निर्मिती झाली होती, पाळीव प्राणी पाळले जात होते. नंतर त्यानंतर स्थिर जीवनानंतर तो तंत्रज्ञानाकडे वळला. तर तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला, साध्या साधनांपासून धातूच्या युगात प्रवेश केला, नंतर त्याने लोखंड, तांबे, कास्य यांचा उपयोग केला, व्यापार वाढवला. आता तंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर मग संस्कृतीचा विस्तार होत गेला. तर संस्कृतीच्या विस्तारामध्ये परंपरा, उत्सव, भाषा, ह्या सर्व गोष्टींचा एक प्रकारे कला, साहित्य याच्यामध्ये पण जसा पण विस्तार होत गेला. हे बदल समजले की आपोआपच आपल्याला इतिहास समजतो. इतिहास कसा लिहिला जातो,
आता प्रश्न पडतो आपल्याला की इतिहास हा का बरं लिहिला जातो किंवा कसा लिहिला जातो. तर ते आपल्याला पुरावे गोळा करणे, तुलना, विश्लेषण, कारण परिणाम, क्रमबद्धता आणि निष्कर्ष अशा प्रकारे हा इतिहास लिहिला जात असतो. एमपीएससी मधील इतिहासातील विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. समाजातील बदल हा इतिहासाचा एक मुख्य आधार आहे. त्यामध्ये अन्न, निवारा, साधने, कामधंदे, संस्कृती, रूढी व परंपरा हे कसे बदलत गेले हे सर्व एका काळात एका पद्धतीने असतात आणि काळ बदलला की ते पण बदलत जात असतात. हा बदल म्हणजेच इतिहास असतो. भूतकाळ समजला तर वर्तमान समजते आणि भविष्य घडविण्याची ताकद मिळते. त्यातून आपल्याला समजायला मदत होईल. आता आपण हा जो व्हिडिओ बघितला हा प्रिलिम्सचा होता आणि आपण त्यावर आधारित प्रिलिम्सचे एमसीक्यूज बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच विथ आन्सर्स आहेत. ते इतिहास शब्दाचा अर्थ काय आहे तर त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. भूतकाळातील घटना, भविष्यकालीन गोष्टी, फक्त युद्धाचे वर्णन, फक्त राजा राण्या यांची माहिती. तर खरं मित्रांनो आपण आतापर्यंत जे शिकलो तर इतिहास या शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना. सेकंड क्वेश्चन, इतिहासाचा अभ्यास कोणावर आधारित असतो. त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. कल्पना, पुरावे, अंदाज व भविष्यवाणी. तुम्ही सांगा की इतिहासाचा अभ्यास कोणावर आधारित असू शकतो. कल्पनावर असू शकतो की पुराव्यांवर असू शकतो, अंदाजावर असू शकतो की भविष्यवाणीवर. तर आपल्याला इथे उत्तर देता येईल उत्तर बी, पुरावे. थर्ड क्वेश्चन, खालीलपैकी कोणते लिखित पुरावे आहेत. शिल्पे, गुहा, ताम्रपट, चुली. यामध्ये आता आपण वर बघितलेलंच आहे की लिखित पुरावे कुठले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला ताम्रपट हा सी ऑप्शन सांगता येईल. आता आपण चौथा क्वेश्चन बघणार आहोत. आदिमानव प्रथम कुठे राहत होते. त्यामध्ये 4 ऑप्शन आहे एबीसीडी. किल्ल्यात, गुहेत, इमारतीत, राजवाड्यात. आदिमानव खरोखर किल्ल्यात राहत होते, इमारतीत राहत होते, राजवाड्यात राहत होते. इथे आपल्याला सांगता येईल की ते सेकंड ऑप्शन जे बी गुहेत हे उत्तर एकदम करेक्ट आहे. आता फिफ्थ क्वेश्चन बघणार आहोत. खालीलपैकी कोणती गोष्ट पुरातत्व पुरावा आहे. ए नकाशे, बी जुन्या भिंतीवरील लेखन, सी मातीची भांडी व साधने, डी इतिहासाची पुस्तके. आता आपण बघितलंय पुरातत्व पुराव्यांमध्ये त्यामध्ये कुठलं येईल उत्तर सी मातीची भांडी व साधने. बघणार आहोत इतिहासाचा अभ्यास का करावा. आता आपण वर बघितलंच आहे की वर्तमान समजण्यासाठी, भविष्य जाणण्यासाठी, फक्त कथा ऐकण्यासाठी किंवा खेळण्यासाठी. तर इतिहास हा आपल्याला वर्तमान समजण्यासाठी शिकावा लागतो. त्यामुळे ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नंतर 7th क्वेश्चन, इतिहास लिहिण्याची पहिली पायरी कोणती. निष्कर्ष लिहिणे, पुरावे गोळा करणे, पुस्तक छापणे किंवा पुरावे नष्ट करणे. आता आपण इतिहास कसा लिहिला जातो याच्या पायऱ्या बघितलेल्या आहेत. त्यानुसार उत्तर बी पुरावे गोळा करणे. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोण संस्कृतीचा भाग नाही. भाषा, परंपरा, चलनवाढ व उत्सव. कुठला भाग हा संस्कृतीचा भाग नाही आहे तर उत्तर सी चलनवाढ. आता आपण 9 क्वेश्चन कडे जाणार आहोत. शेतीमुळे माणसाने कोणता बदल केला. सतत भटकंती, स्थिर जीवनाची सुरुवात, गुहा जीवनाकडे परत, समुद्रात राहणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी स्थिर जीवनाची सुरुवात. आता आपण 10th क्वेश्चन बघणार आहोत. इतिहासातील चाकाचा शोध कोणत्या काळातील मानला जातो. ए आधुनिक काळ, बी भविष्य काळ, सी आदिमानव काळ, डी अवकाश युग. तर याचं उत्तर आहे आन्सर सी आदिमानव काळ. समाजातील बदल कशातून दिसून येतात. जुनी नाणी, अन्न, निवारा, चालीरीती, सी धड्याचे प्रश्न व डी हवामान. तर याचं उत्तर आहे बी ऑप्शन बी अन्न, निवारा, चालीरीती. क्वेश्चन 12, इतिहास म्हणजे भूतकाळाचा अभ्यास हा वाक्यांश कोणाच्या संदर्भात योग्य वाटतो. विज्ञान, पुरावे व घटना, संगीत, भूगोल. याचा ऑप्शन बी पुरावे व घटना. आता आपण 13 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. खालीलपैकी इतिहासकार कोणाचे विश्लेषण करतात. पुरावे, स्वप्ने, कल्पना
व कला. तर कोणाचे विश्लेषण करतात इतिहासकार? पुराव्यांची. ऑप्शन ए. 14 नंबरचा क्वेश्चन आहे. ताम्रपट म्हणजे कसा पुरावा? दृश्यात्मक, मौखिक, लिखित, अवकाशीय. तर ताम्रपट हा कसा पुरावा आहे? लिखित. आता आपण मॅपच्या द्वारे पण इतिहास समजून घेऊ. इतिहासामध्ये 3 भाग पडतात. एक अर्थ, गरज व पुरावे. तर अर्थामध्ये काय आहे? भूतकाळाचा अभ्यास, घटना व बदलांची नोंद, पुराव्यांवर आधारित. हा इतिहासाचा अर्थ. नंतर आता त्याची गरज काय आपल्याला इतिहासाची? त्यामुळे आपल्याला भूतकाळ समजतो, वर्तमानाचे कारण कळते, भविष्य नियोजन होते. त्यामध्ये संस्कृती, जाणीवा, नागरिक भावना, चुका टाळता येतात. भविष्यात ज्या चुका होणार असतात त्या चुका आपल्याला टाळता येतात. पुरावे. पुराव्यामध्ये सुद्धा 3 भाग पडतात. पुरातत्वीय, लिखित आणि दृश्य. पुरातत्वीय मध्ये बघितले आपण वर मातीची भांडी, साधने, अवशेष, गुहा. लिखित मध्ये ताम्रपट, शिलालेख, नाणीवरील लेख, जुन्या पोथ्या. आणि दृश्यमध्ये किल्ले, मंदिरे, शिल्पे आणि स्मारके. तर आता आपण हे सगळं वर बघितलं आहे, पण वर हे आपल्याला डिटेल मध्ये एकदम वाचत जावं लागते. पण माइंड मॅप्सनी काय आपल्याला मदत होते की आपल्याला तो एकदम म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये पण एकदम पटकन आपल्याला त्या सर्व गोष्टी लक्षात येतात. दुसरा माइंड मॅप बघणार आहोत. आदिमानव ते आधुनिक मानव. त्यामध्ये पण आपल्याला 3 पार्ट्स करता येतील. आदिमानव, साधनांचा विकास, समाज, संस्कृती. तर आदिमानवामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल? गुहांमध्ये राहणे, शिकारीवर अवलंबून आणि भटकंती. साधनांच्या विकासामध्ये आपल्याला काय बघता येईल? दगडी साधने, अग्नीचा शोध, चाक, धातूंचे युग, शेती आणि स्थिर जीवन. नंतर समाज संस्कृतीमध्ये काय बघायला मिळेल? तर भाषा, कला, नृत्य, संगीत, परंपरा, सण आणि उत्सव. थर्ड मॅप बघणार आहोत. इतिहास लेखन प्रक्रिया. जी इतिहासाची लेखनाची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे होते? त्यामध्ये पण आपल्याला 3 म्हणजे पार्ट्स आपल्याला बघायला मिळतील. पुरावे गोळा करणे, तुलना करणे आणि 3 विश्लेषण करणे. 4 नंबरचा आपल्याला नाही, यामध्ये आपल्याला 6 भाग मिळतील. तर त्यामध्ये घटनाक्रम लावणे, निष्कर्ष काढणे आणि इतिहास करणे, इतिहास तयार करणे. म्हणजे इतिहास लेखनाची ही जी प्रक्रिया आहे ही 6 भागामध्ये आपल्याला डिवाइड करावी लागेल. आता आपण काय बघणार आहोत? तर हा झाला आपला सगळ्यात लेंदी व्हिडिओ. तर आता आपण एकदम शॉर्ट रिव्हिजन म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये त्याचं व्हर्जन काय आहे ते बघणार आहोत. इतिहास कसा असतो? इतिहासामध्ये भूतकाळ, बदल, पुरावे ह्या सर्व गोष्टी असतात. पुराव्यांमध्ये काय असते? तर पुरातत्व, लिखित आणि दृश्य 3 प्रकारचे पुरावे आहेत. नंतर आपण बघणार आहोत बदल कसा होत गेला, माणसाच्या अन्नामध्ये कसा बदल होत गेला, त्याच्या निवारामध्ये कसे बदल होत गेला, त्याच्या साधनांमध्ये कसा बदल होत गेला तो आपण वर बघितलेला आहे. चालीरीती आणि आदिमानव. तर आदिमानवानुसार कसं त्यांनी अग्नीचा शोध लावला, नंतर चाकाचा शोध लावला, नंतर शेती केली, नंतर शेतीतून गाव वसवलं गेलं, गावातून पूर्ण संस्कृती निर्माण झाली. ह्या सर्व गोष्टी आपल्याला शॉर्ट मध्ये बघायच्या आहेत. इतिहास लेखनामध्ये काय? पुरावे गेले, मग तुलना केल्या गेली, मग विश्लेषण केलं गेलं, त्याचा क्रम लावला गेला आणि नंतर मग निष्कर्ष बघितले गेले. इतिहास म्हणजे फक्त जुन्या गोष्टी नाही. इतिहास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाची खरी ओळख होय. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना, बदल आणि समाजाचा प्रवास पुराव्यांवर आधारित जाणून घेण्याची प्रक्रिया होय. त्याचे पुरावे कोणते पण वर बघितले? मातीची भांडी, दगडी साधने, शिलालेख, ताम्रपट, किल्ले, मंदिरे आणि स्मारके. आदिमानव ते आधुनिक मानव पण आपण बघितलेला आहे. गुहा, अग्नी, चाक, शेती, गाव व संस्कृती. हाच मानवाचा विकासाचा प्रवास म्हणजे इतिहास होय. इतिहास आवश्यक का? तर भूतकाळ समजतो, वर्तमानाचे कारण करते, भविष्याची दिशा ठरते, चुका टाळता येतात. संस्कृती आणि परंपरा समजतात. इतिहास म्हणजे फक्त डेट्स नाही, तो आहे आपल्या समाजाचा आरसा. असेच अभ्यास मित्र व्हिडिओसाठी फॉलो करा. मित्रांनो, दररोज थोडा अभ्यास करा, थोडे MCQ सोडवा, थोडं वाचन करा. दिसायला छोटे प्रयत्न पण यश मोठं मिळणार नक्की. तुमच्या क्षमता आहे, फक्त सातत्य ठेवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला समजायला सोपा, उपयुक्त आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.